विजेटीआय कॉलेजातील विद्यार्थी म्हणजे खरेखुरे फुनसुक वांगडूच। त्यांच्या डोक्यातल्या भन्नाट कल्पना सध्या टेक्नो वॅन्झा फेस्टिवल मध्ये प्रत्यक्षात साकारल्यात। चला तर जाऊया या इनोव्हेटिव्ह टेक्नो फेस्ट मध्ये। हा आहे इंद्रो नावाचा मेक इन इंडिया रोबो। लॅपटॉपवर ऑर्डर दिली की इंद्रो तुम्ही सांगाल ते काम करतो। आता हे पहा, हे आहे मिलिटरी व्हेइकल। खडतर रस्त्यांवर एखादा मोठा अडथळा आला की सैनिकांची गाडीही अडकून बसते, पण विजेटीआयच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा सर्व्हिलन्स रोबो कोणताही अडथळा पार करून पुढे जाऊ शकतो। आपण पूर्वी बघितलंय का रोबोट मिलिटरी ऍप्लिकेशनसाठी आम्ही रोबोट कार्स यूज करतो, त्याचे टायर्स यूज करतो। पण टायर्सचं डिसएडव्हान्टेज काय आहे, कधी दुसऱ्या स्लोप्स मध्ये किंवा कुठे अटकलं तर ते पडते, आता ब्रेकडाऊन होतं सिस्टमचं। तर आम्ही काय केलं, इकडे टायर्सला रिप्लेस केले आणि त्याला लेगेड मोशन्स मध्ये कंट्रोल केले। ते 6 जे 6 लेगेड मोशन्स आहे ते इंडिपेंडेंट आहे एक दुसऱ्याशी। आणि इव्हन एक स्मॉल रॉक आणि नाही तर एक मेटॅलिक वायर अगर त्याच्या एक टायर मध्ये अटकली तर बाकी सगळे 5 टायर त्याला काढतील बाहेर। ऑटोमॅटिक क्रेनचा हा प्रोजेक्ट पहा। मोबाईल आणि लॅपटॉप वरून चालवता येणारी ही क्रेन कितीही वजन पेलू शकते। ती स्वयंचलित असल्यानं क्रेनचा दुर्दैवानं अपघात झाला तरी कुणाही कामगाराचा हकनाक जीव जाणार नाही। %20 accidents, they were because of the toppling of the crane. So why not make something which can more efficient working of this crane. It can lift more load. That is the reason we were thinking about this, and that is why we made this crane. ही रेसिंग कार केवळ 13,000 रुपयांची आहे। यावर तुमचा विश्वास बसणार नाही। विशेष आता पाहूया एक हटके प्रोजेक्ट। आणि अनेक प्रोजेक्ट्स जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अनेक क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स आहेत, जसं माझ्या समोर हे प्रोजेक्ट आहे। खरं तर तुम्ही ओळखू शकणार नाही, हे एक घड्याळ आहे। आणि कसं तयार केलंय विचारूया, आपल्या सोबत वरुण आहे। क्या बताएंगे कि समझ में नहीं आता ये घड़ी है क्या है, मतलब किस तरह बनाई है, क्या लॉजिक है इसके पीछे? तो जो ये टाइम दिखाता है ये वर्ड्स में दिखाता है, ठीक है। तो हम लोग ने ये पूरा स्क्रैच से बनाया है। ये क्या एग्जैक्टली है कि पूरे लेटर्स का एक पैटर्न है, ठीक है, और इसमें अलग अलग वर्ड्स छिपे हैं, जैसे कि 20, 10, क्वार्टर, 12, ठीक है। तो ये हम लोग ने एक CNC लेजर एंग्रेवर से बनाया। पुणेकर विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा प्रोजेक्ट पहा। व्हर्च्युअल पेन आणि बोर्ड या मशीनच्या सहाय्याने तुम्ही हात फिरवाल तसं टाईप होईल। एकाच वेळी 20 जण वेगवेगळे रंग वापरून टाईप करू शकतात। अगदी 200 मीटर अंतरापर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता। यासाठी या विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअर तयार केलं असून त्याचं पेटंटही या विद्यार्थ्यांना मिळालंय। सर्फेस एक सॉफ्टवेअर आहे आणि एक हार्डवेअर आहे। दोघं मिळून आपल्याला कोणतीही प्रोजेक्टेड स्क्रीन, एनी फिजिकल सर्फेस, एनी लॅपटॉप, कोणतीही स्क्रीन आणि कोणतीही फिजिकल सर्फेस तुम्ही टच स्क्रीन बनवू शकता ॲट जस्ट कॉस्ट ऑफ 500 रुपीज। सो 500 रुपयामध्ये तुम्ही कोणतीही स्क्रीन टच स्क्रीन बनवू शकता। असे एक ना अनेक भन्नाट प्रोजेक्ट्स विद्यार्थी तयार करतात। गरज आहे ती त्यांच्या इनोव्हेटिव्ह कल्पनांना वाट मोकळी करून द्यायची। मेक इन इंडियाचा नारा सरकारनं दिलाच आहे, आता गरज आहे ती या फुनसुक वांगडूंना प्रत्यक्ष मदतीचा हात देण्याची। दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।